सांगलीतील संजयनगर भागातील पाटणे प्लॉटमधील नंदकुमार सुतार यांनी कुटुंबियांसह महापालिका प्रशासनाविरोधात आत्मदहनाचा इशारा दिलाय। नंदकुमार सुतार यांनी सध्या राहत असलेला प्लॉट अनेक वर्षांपूर्वी खरेदी केल्यानंतर 8 फूट रस्ता सोडूनच कंपाऊंड घातला असून बाजूच्या प्लॉट धारकांना मात्र या रस्त्यावरच अतिक्रमण केल्यानं पाठीमागील प्लॉट धारकांना रस्त्याची अडचण निर्माण झाली आहे। असं असतानाही संबंधित प्लॉट धारकानं ज्यांच्याकडून प्लॉट खरेदी केला त्यांच्याकडूनच रस्त्याची मागणी करणं गरजेचं असतानाही महानगरपालिकेकडे रस्त्याची मागणी केली आहे। प्रशासनानंही कोणतीही शहानिशा न करता सुतार यांच्याकडे सर्व कागदपत्र असतानाही त्यांच्याच प्लॉटमधून रस्ता करण्यासाठी आग्रह धरलाय। त्यामुळे नंदकुमार सुतार आणि त्यांच्या कुटुंबियांनी 13 फेब्रुवारीला महानगरपालिकेसमोर आमरण उपोषणाचा आणि आत्मदहनाचा इशारा दिलाय। पाहूया। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या विरोधात संजयनगरमधील नंदकुमार सुतार आणि त्यांच्या कुटुंबियानं आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे। हा नक्की आत्मदहनाचा इशारा त्यांनी का दिलाय या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत। आपल्याबरोबर आहेत नंदकुमार सुतार। हा इशारा देण्यामागचं कारण नक्की काय झालं? हा इशारा देण्यामागचं कारण म्हणजे मी हा जो प्लॉट खरेदी केलाय तो 36 फुटाचा खरेदी केलाय। रुंदीला 36 फूट आहे, लांबीला 120 फूट आहे। तरी पण माझं जे कंपाऊंड आहे ते 28 फुटावर आहे, बांधकाम 28 फुटावरच आहे। मीच 8 फूट पलीकडे सोडलेलं आहे। तरी पण महापालिकाने हे सगळे कागदपत्र सादर केल्यानंतर मला गुंठेवारी प्रमाणपत्र दिलं। त्यानंतर मी मालक वारलेले असल्यामुळे मालकांच्या वारसांना बोलवून मी ते खरेदी पण करून घेतलेले आहे। माझ्याकडे सगळे कागदपत्र ओरिजिनल आहेत। माझा प्लॉट पूर्णपणे कायदेशीर असताना माझंच महापालिका गुंठेवारी प्रमाणपत्र रद्द करायच्या मागे लागली आहे आणि शिवाय माझ्याच प्लॉटमध्ये आणखीन 4 फूट एक्स्ट्रा रस्त्याची मागणी करते, ते पण शेजारी असलेल्या भोगस कागदपत्रांच्यावर। म्हणजे मी एवढं मेहनत करून, मी एवढं कर्ज काढून मी घर बांधतोय आणि माझंच घर पाडायला महापालिका प्रेशराईज करते, ते पण एका भोगस कागदपत्राने, एका राजकारणी माणसाच्या ह्याच्यावरती। बरं, आता तुमचा इशारा इथून पुढचा काय राहणार आहे? इथून पुढे जर मला महापालिकेने माझ्या कागदपत्रावरती न्याय नाही दिला तर मी महापालिकेच्या समोर आमरण उपोषणाला माझ्या कुटुंबासमोर बसणार आहे। नाही तर जर मला तिथं पण न्याय नाही मिळाला तर मी माझ्या स्वतःच्या कुटुंबासमोर महापालिकेच्या समोर आत्मदहन करणार आहे। आपल्याबरोबर आता नंदकुमार सुतार यांच्या धर्मपत्नी आहेत, आपण त्यांच्यात चर्चा करूया। नक्की काय तुमची मागणी आहे? तुम्हाला मागणी म्हणजे आमचा प्लॉट आहे हा माझ्या मिस्टरांनी त्याची लांबी रुंदी वगैरे सांगितलेलंच आहे। तरी पण मला जे मानसिक त्रास व्हायला लागलाय, माझे जे आता एवढ्या माणसामध्ये बोलायला पण मला लाज वाटायला लागली की माझ्या सध्या आता रिपोर्ट सुद्धा आहेत की मला ब्लिडिंग चालू झालेला आहे आणि तो त्रास मला इतका अगदी अशक्य, म्हणजे अशा वेदना होत आहेत त्याच्या, तो मी सहन करते। आणि माझ्या मुलग्याचा एक हात अपंग आहे, तरी त्या मुलाला सुद्धा माझ्या मोडका हात किंवा काय अशा रीत्या जी बोलतात किंवा जाता येता जे घाण शिवीगाडी करतात, आता सध्या सुद्धा या शिव्या देत आहेत महिला। आम्ही इथं स्वतःचा प्लॉट आम्ही स्वतः खरेदी करून स्वतः मालकानं आम्हाला जो कंपाऊंड करून दिलेला असताना ह्याने आम्हाला जे प्रशासन जे अत्याचार किंवा जबरदस्ती करते याच्यावर आम्हाला काहीतरी न्याय मिळायला हवाय। न्याय न मिळाल्यास तुमचा काय इशारा आहे? न्याय न मिळाल्यास आम्ही जर न्याय नाही मिळाला तर आम्ही आमरण उपोषण पण करणार आहोतच। आणि जर उपोषणानं पण जर प्रशासन ऐकत नसेल, जर जबरदस्तीच करत असतील तर आम्ही आत्मदहन, माझी 2 मुलं आहेत, माझा नवरा आणि मी स्वतः, आम्ही आत्मदहन करणार आहोत। आपल्याबरोबर शिवसेनेचे पदाधिकारी आहेत येडके, आपण त्यांची चर्चा करू। काय नक्की प्रकार आहे? तुम्ही पण तुमच्या बाबतीत पण असं ह्या प्रकरणाला घेऊन तुम्ही महानगरपालिकेमध्ये गेला होतात, आयुक्तांशी तुम्ही संवाद केलाय, काय नक्की प्रकार काय आहे? ह्या प्रकरणाच्या बाबतीत अजून आयुक्तांशी माझा काही संवाद झालेला नाही खरं, पण 2022 पासून मी हे प्रकरण हाताळतोय। छत्रपती शासन ग्रुपचं मी प्रवक्ता म्हणून सुद्धा काम बघतोय, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख म्हणून मी काम बघतोय। तर सामाजिक बांधिलकी म्हणून मी आता सुद्धा साहेबांच्या बरोबर ठाम उभा राहणार आहे, कारण त्याच्या मागं महानगरपालिकेमध्ये जो भ्रष्टाचार चालू आहे, आता महानगरपालिकेमध्ये महापौर, नगरसेवक कोणीही नाही। जनतेला वाटत होतं प्रशासनाच्या ताब्यात आहे म्हटल्यावर काहीतरी चांगले दिवस येतील, खरं पण इथं जास्तीत जास्त चोऱ्या ह्यांच्याच प्रशासनाच्या काळात व्हायला लागल्यात, ह्याची आम्हाला खंत वाटते। आयुक्त साहेबांनी दोन्ही पार्टीचं
कागद बघून मग निर्णय घ्यायला पाहिजे होता. ह्यांना विचारायला जावा म्हटलं, आयुक्तांना भेटून या, विचारायला जावा म्हटल्यावर आयुक्त म्हणतात तुमच्यात मिटवून घ्या. ही चुकीची वर्तवणूक आहे. मी स्वतः गेल्या महिन्यात वॉटर हाऊसच्या कामानिमित्त भेटायला गेलो असता. मला सुद्धा 3 नंतर भेटायला यायचं. म्हणजे जनतेसाठी आयुक्त आहेत का आयुक्तासाठी जनता आहे, हा मोठा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. 28 मार्चला गेल्या वर्षी 28 मार्च 2024ला मी वॉटर हाऊसमध्ये रेड हँड चोरी प्रकरण, नळ कनेक्शनचं चोरी प्रकरण पकडून दिलं. त्या संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करा म्हणून लावलोय. तर ती चोरी केलेली जे गुन्हेगार आहेत त्यांना पाठीशी घालण्याचं काम हे आयुक्त आणि उपायुक्त साहेबांच्या निदर्शनाखाली चौकशी कमिटी नेमलेली आहे. ती चौकशी कमिटी सुद्धा बोगस आहे असं मला वाटतंय आणि हे कुठेतरी उघडकीला येणं गरजेचं आहे. म्हणून मी ह्या प्रकरणामध्ये लक्ष घातलेलं आहे. आणि सुतार साहेबांच्या जर फॅमिलीला किंवा आंदोलनकर्ते, तक्रारदार यांच्या जर काही जीवाला काही बरं वाईट झालं, शिवसेना तर गप्प बसणार नाहीच. त्याचबरोबर ह्यांना जर काही त्रास झाला तर ह्याला जबाबदार महानगरपालिका आयुक्त, कर्मचारी आणि प्रशासन असेल, एवढाच मी इशारा देतो. तुम्ही आयुक्तांबरोबर भेटलात त्यावेळी तुम्हाला आयुक्तांनी असं सांगितलं की तुम्ही सांगताय की तुमचं प्रमाणपत्र आम्ही कॅन्सल करू पण रस्ता इथूनच काढणार, हे बरोबर. मी जेव्हा आयुक्तांना भेटायला गेलो त्यावेळेला आयुक्तांनी स्वतः म्हटलं की हे जे तुमचं प्रमाणपत्र दिले हे आम्ही कॅन्सल करणार आणि रस्ता हा तुमच्याच प्लॉटमध्ये द्यावा लागेल, नसेल तर दोघांनी निम्मा द्यावा लागेल. पण मी ऑलरेडी जर 8 फूट सोडला असेल तर मीच का द्यायचा? तर पलीकडच्यानं जर 8 फूट सोडला तर रस्ता आपोआपच तयार होतो. कारण एकाच मालकांना जबरदस्ती करणं हे चुकीचं आहे. कारण माझा प्लॉट आहे 36 फुटाचा, तर मी ऑलरेडी 8 फूट सोडून 28 फुटावर कंपाऊंड घालते. तर त्यांचा जर प्लॉट 30 फुटाचा असेल तर त्यांनी 8 फूट जर पलीकडे गेले तर आपोआप 8 फुटाचा रस्ता तयार होईल, माझा एक्स्ट्रा गेलेला प्लॉट पण बाहेर निघेल. नक्कीच महानगरपालिकेचे आयुक्त जे आहेत शुभम गुप्ता यांनी हे जे नंदकुमार सुतार आहेत त्यांना तुम्ही आणि शेजारील जो प्लॉट आहे, प्लॉट धारक आहेत, त्यांनी सामोपचारानं जागा सोडावी असं त्यांनी सांगितलेलं आहे. नाहीतर तुमच्याच प्लॉटचं प्रमाणपत्र आम्ही रद्द करू आणि त्या प्लॉटमधून आम्ही रस्ता काढू अशी त्यांना इशारा दिलेला आहे. परंतु नंदकुमार सुतार यांचं असं मत आहे की मी जर अगोदरच 8 फुटाचा रस्ता सोडलेला असेल तर मी आणखी रस्ता का सोडू? कारण रस्ता सोडण्याची खरी जबाबदारी बाजूच्या प्लॉट धारकाची असतानाही मी आता एकदा रस्ता सोडलेला असताना पुन्हा रस्ता सोडणार नाही, अशी ही ठाम भूमिका सुतार यांनी मांडलेली आहे.